श्री स्वामी समर्थ. तर चला आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला ताई दादांनो हा व्हिडिओ सुरू करू. आज मी झाडांची देखरेख करणार आहे. म्हणजेच देखरेख म्हणजे रोज आपण स्वतःची काळजी घेतो तशी झाडांची पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ते माझ्या बागेमध्ये छान असं सुंदर व्हाईट गुलाब आणि हे नवीन झाड लावलेलं आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता नागवेलीचा हा एक मी वेल आणला होता, तर तो पूर्णपणे चिमून गेला आणि पहिल्यांदा लावलेला वेल अशी हिरवीगार पाने त्याला लागली. तर आपण प्रयत्न करत राहायचा, ज्यांना उमलायचं ते उमलतात, पण कदाचित नवीन पानं फुटतील म्हणून तो वेल मी तसाच ठेवला. त्यानंतर तुम्ही बघू शकता की मला माझ्या पिंपळाच्या झाडाला अशी काहीच पानं नव्हती आणि इथे बघा हिरवीगार लुसलुसीत पानं आली. त्यानंतर वडाच्या झाडाला पण सुंदर अशी पानं आली. झाडांना धुवून टाकेल मी, म्हणजे हप्त्यातून 1-2 तरी वेळा झाडांना मीही धुतेच, म्हणजे त्यांच्यावर पाणी शिंपडते पडते, कारण की दिवसभरात कितीतरी धूळ त्यांच्यावर बसतो. जशी आपण स्वतःची काळजी घेतो तशीच झाडांची पण काळजी घेणे तितकीच आवश्यकता आहे. तर चला मग आता छान प्रकारे त्यांना स्वच्छ धुवून घेऊ आणि आपण आपल्या ब्लॉगला स्टार्ट करू. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची, स्वामी म्हणतात की जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तर देवही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तर हे मात्र नक्की आहे. तर इथे बघा मी मनी प्लॅन्ट आणला होता, हा पूर्णपणे चिमून गेला आणि म्हणजे पिवळी पाने आणली पण तो लागला आहे. प्रयत्न करायला काही हरकत नाही. त्यांना परत मी दुसऱ्या जागी लावला आहे. बघू लागेल तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. आणि त्यानंतर मी झाडांना अशी स्वच्छ धुवून घेतली. स्वामी विवेकानंद सांगतात की उठा, जागे व्हा आणि धैर्य प्राप्ती होत नाही तोपर्यंत थांबू नका. हे खरं आहे. पहिलीची स्त्री चूल आणि मूल या दोन्हीच कळकळ्यात म्हणजे अशी आकाळ्यात ती अटकली होती, पण ते आता असं आहे नाही. चूल आणि मूलपर्यंत आज कुठलीच स्त्री अडकलेली नाही आहे. ती कुठल्याही क्षेत्रामध्ये तिने चांगल्यापैकी आपलं यश प्राप्त केलेलं आहे. तर स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका. तुम्ही स्वतःचे भाग्य विधाते आहे असेही स्वामी विवेकानंदजी सांगतात. तर हे मात्र खरं आहे. तुम्ही स्वतःचं भाग्य स्वतः लिहू शकतात आणि स्वतः तुम्ही जसा विचार कराल तसंच तुम्ही बनाल. कारण की तुम्ही जर दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करणार तर तुमच्यात वाईटच विचारांची छवी राहणार. जर तुम्ही चांगला विचार करणार तर ते वाईट विचार कुठेतरी दूर तुम्हाला सोडून जाईल. म्हणजे जसा तुम्ही विचार कराल तसंच तुम्ही राहाल. आपण जे आहोत त्यासाठी आपणच जबाबदार आहोत, हे इतकंच करा. जे आपण करू त्यासाठी आपणच जबाबदार आहे आणि आपण जे काही बनू इच्छितो ते आपल्याला स्वतःला घडवण्याची शक्ती आहे. आपण जे काही बनण्याची आपल्यामध्ये इच्छा आहे ती आपण स्वतःच घडवण्याची शक्ती पण आपल्याचमध्ये आहे. इच्छा आणि शक्ती ह्या 2 गोष्टी इथे समजावून सांगितलेल्या आहे. तर चला मग एक छानसा असा मी ब्रेक घेऊन माझं आज डेली रुटीनचा मी व्हिडिओ केला आहे. म्हणजेच स्वामी पूजा तर असतेच आपली. आज देवघर पण साफ केलं आहे, तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेलच. आज छानपैकी पास्ता केला आहे. सकाळी सकाळी नाश्ता म्हणजे सुट्टीचा दिवस असला तर काही चटपटीत खाण्यासाठी तर पाहिजेच. तर आज मी छान पास्ता केला आहे, त्याचे पण मी तुम्हाला दाखवेल. चीज पास्ता जो मी तुम्हाला माझ्या थंबनेलमध्ये दिसेल, चीज पास्ता तो कसा केला आहे. दुसरं काही नवीन विशेष केलं नाही, बेसिक मसाले टाकून मी तो तयार केलेला आहे. तर अशा प्रकारे मी अंगणामध्ये पूर्णपणे असं पाणी शिंपडून सड्या टाईप टाकून घेतल्या. त्यानंतर बाहेरच्या झाडांना पण स्वच्छ असं धुवून टाकलं, त्यांना पण पाणी घातलं. तो पण व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच. त्यानंतर मी रांगोळी टाकली देवघरासमोर, अंगणात आणि वृंदावन म्हणजे तुळशी वृंदावन. तर त्यामध्ये पण मी अशी छान रांगोळी टाकून घेतली आहे. आणि आज दिवस म्हटलं तर लेझी दिवस, पण आज लेझी म्हणता येणार नाही, कारण कामाची इतकी भागदौड असते की ते सांगता होणार नाही. म्हणजे हा ब्लॉग पण अपुरा पडेल. पुढे स्वामी विवेकानंदजी बोलतात की जर पूर्ण जगही तुमच्यासमोर तलवार घेऊन उभं राहिलं तरी तुम्ही तुमची इच्छापूर्ती करण्यासाठी तुमच्यामध्ये ध्येय असायला पाहिजे. खरंच आहे ही पण गोष्ट तितकीच, म्हणजे ह्या साऱ्या गोष्टी स्वामी विवेकानंद
शिकण्यासारखं आहे. ते बघा बाहेरचं झाडांना पण पाणी घातलं. आज गुढीपाडव्याची आणि होळी जवळ येत आहे म्हटलं की घरची तयारी तर मात्र जोरात असते. अशा प्रकारे मी साफसफाई करून घेतली. काल मी खूप सारं राशन आणलं. म्हणजेच आज होळी आहे, गुढीपाडवा आहे. सण म्हटलं की असतंच. तर हा बघा घरात इथे इतका पसारा, म्हणजेच काही स्वयंपाक पण केला. त्यानंतर बघू शकता तुम्ही असं स्वच्छ मी तो राशन पूर्ण या डब्यांमध्ये भरून ठेवलं. बघू शकता तुम्ही हा पसारा आवरता खूप जास्त कंटाळा येऊन गेला. पण घरची कामं म्हटलं की ते करावंच लागते. आता इथे बघा छान असा चटपटीत मी पास्ता तयार केला. खूप स्वादिष्ट झाला. त्यामधला एक कणसुद्धा असा शिल्लक राहिलेला नव्हता. मी असा काही नाही, बेसिक मसाले आणि कॅचअप टाकला, टोमॅटो कॅचअप. त्याने म्हणजे चव जास्त येईल. आणि इथे बघा चीज, मी काल चीज आणली होती आणि चीज मी पूर्ण टाकली जेणेकरून त्यांना अजून चव येईल ह्या पास्त्याला. तर मी असं कसं वीकली एकदा हे असं चटपटीत करते. कारण डेली रुटीनमध्ये भाजीपोळी आणि भाजीपोळीच असते. भात आणि डाळ भात या प्रकारचं जेवण तयार केलं जातं. असं आम्ही पास्ता, मॅगी हे असले प्रकार मात्र मी तर खात नाही. मी पास्ता खाते, मॅगी वगैरे अवॉइडच करते. तर हा फक्त आमच्या घरी संडे स्पेशल दिवशी तयार केला जातो. तर मी यामध्ये चीज असं छान भरभक्कम चीज टाकलं आहे, जेणेकरून पास्त्याला असा छान चविष्ट वाटेल त्याच्यासाठी. त्यानंतर मी त्याला झाकून अशी 2 मिनटं वाफ दिली आहे, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे चीज पूर्ण पास्त्यामध्ये मिक्स होऊन जाईल अशा प्रकारे. तर बघू शकता त्यानंतर मी गॅस बंद केली, कारण की चीज ऑलरेडी इतका गरम पास्ता होता की त्याला असं म्हणजे मेल्ट व्हायला इझिली होऊन गेलं असतं, इतका गरम होता. त्यानंतर तुम्ही बघू शकता की हा आता असा इतका छान पास्ता झाला ना. तर हा तुम्ही बघू शकता चीज पण इतकं छान मेल्ट झालं. तर मी बघा हे असं मी चुटकीत दाखवते, पण हे काम चुटकीत न होणार आहे. कमीत कमी याला अर्धा तास 15 मिनटं जाते. थंड पाणी गरम करायचं, त्यामध्ये 2 म्हणजे असं 2 चम्मच म्हणजे 2 थेंब, 2 चम्मच पण नाही जास्त होतील, असं तेल टाकायचं आणि त्यामध्ये छान प्रकारे उकळू द्यायचं पास्त्याला. त्यानंतर तो पास्ता बनवायला आपल्याला इजी आणि छान होईल. हा मी कोशिंबीर टाकली आहे यामध्ये, बघू शकता. आणि छान असं इतका छान मऊसूत शिजून घेतला आहे. मी पास्त्याची रेसिपी सगळ्यांनाच माहीत असेल. मी बेसिक मसाले, थोडी लसूण जिऱ्याची पेस्ट चवीसाठी, बाकी असं खूप काही मी टाकलं नाही. आणि टोमॅटो कॅचअप टाकला, त्याच्यानंतर चीज. आता हा आपण सर्व करू. इथे पास्ता आपला रेडी झाला. पास्ता रेडी. 15 minutes later. हा बघू शकता तुम्ही आधीचा गॅस होता किती गजबज होता, आणि आता मी बघा तुम्हाला दाखवते. मी पूर्ण क्लीन केल्यावर गॅस होता कसा किती छान आणि सुंदर दिसतो. ही रोजची कामं म्हणजेच डोक्याला ताप आहे रे बाबा, की खरंच खूप सुंदर दिसते ही गॅस होता साफ केल्यानंतर. चेंज करणार आणि हा आज कदाचित फोडून टाकेल, नाही तर मग हा मी कधी फोडणार, काय बोलतात त्याला, होळीच्या दिवशी हा मी नारळ फोडणार, म्हणजे कुठेतरी उपयोगी येणार. आणि दुसरा कलश मात्र देवघरात ठेवणार. तर कलश तुम्हाला जुना वाटतो, हे उतरण तुम्हाला जुनं वाटते, हे मी घासून पुसून अगदी स्वच्छ करणार आहे. तर 1 hour later. आम्ही मार्केटमध्ये आलो स्वामीचं ताट घ्यायला नैवेद्याचं. तर बघू मिळते काय ते इथे. स्वामीच्या नैवेद्यासाठी मी हे म्हणजेच पानाचे ताट, 2 वाट्या 2 चम्मच, आणि हे मी कुठे मठात वगैरे काही घेऊन जायचं असेल म्हणजे दूध दही अभिषेकासाठी, तर हे मी असे छोटे छोटे 2
डबे घेतले, बघू शकता. याची लिंक पण मी तुम्हाला म्हणजे लिंक नाही, प्रोडक्टवर टॅग करा, त्याच्यावर तुम्ही जाल तर ह्या प्रोडक्टवर क्लिक केलं तर परचेस करू शकता. तर हे बघा पानाचं ताट स्वामीच्या नैवेद्यासाठी. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे कलश फुटलेला आहे, तर हा बघा मी नवीन कलश आणला. आता नारळ आणला आहे मी. या कलशामध्ये सुपारी, अष्टगंध आणि एक नाणं टाकलं आहे. त्यानंतर मी सुपारी टाकते. ही बघा, ही सुपारी टाकून यामध्ये एखादं फूल टाकते आणि त्यावर मी इथे असं करून कलश ठेवते. कलश झाला माझा रेडी. बघू शकता तुम्ही, उजव्या साईडला मी कलश ठेवलेला आहे. फायनली माझं देवघर रेडी झालं. मला 1 तासाच्या वर देवघर तयार करण्यासाठी वेळ गेला. आता तुम्ही बघू शकता मी कलशाला असं काय बोलतात त्याला, स्वस्तिक वगैरे काढलं. इथे बघा आहे ताजं ताजं ते तिथे सांडत आहे. आणि त्यानंतर मी स्वामीला असा मोरपीस इथे लावला, तुम्ही बघू शकता. आणि परत दत्त माझे हे बघू शकता. हे देवघर तयार करायला मला 1 तासापेक्षा जास्त वेळ गेला आहे. आता लाईट लावल्यावर असं काही दिसतं. हे किती सुंदर आणि छान दिसतं बघा देवघर. तेवढी स्वच्छता पण ठेवावं लागते आणि आपण स्वच्छ. आणि तुम्हाला सांगते मी, अष्टगंध मी स्वामीच्या मूर्तीला लावायचं विसरली होती, फोटोला लावला. हा फायनल लुक. कसा वाटला तुम्हाला माझी मेहनत? चला मग भेटूया. स्वामीसाठी आता मी नैवेद्य ठेवणार. मी स्वामीसाठी आज नवीन ताट आणलं आहे. असं पाणी टाकून मंडल करून घ्यायचं असं चौकनी, आणि त्यावर स्वामीचा नैवेद्य अर्पण करायचा. आज मी नवीन ताट आणलं आहे स्वामीसाठी. हे बघा पानाचं ताट, आणि यामध्ये मी पिठलं, चपाती, राईस म्हणजे भात आणि श्रीखंड स्वामीला मी हे नैवेद्य अर्पण करते. तर त्यानंतर तुळशीपत्र ठेवायचं. तुळशीपत्र ठेवल्यावर ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम व्यानाय स्वाहा, प्राणाय स्वाहा, अपमानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. श्री स्वामी समर्थ नैवेद्य समर्पयामी असं म्हणून स्वामीला नैवेद्य द्यायचं. श्री स्वामी समर्थ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि कसं वाटलं तुम्हाला माझं असं सुंदर ठेवलेलं देवघर? आता मन खूप प्रसन्न वाटतंय माझं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.